काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होणार। कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब, भिवंडीतून दयानंद चोरगे तर नागपुरातून विकास ठाकरे यांचं नाव आघाडीवर। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, लोकसभा उमेदवारांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठकीचं आयोजन। बैठकीनंतर राज्यातील काँग्रेस उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत चर्चा करणार। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपची रणनीती। देवेंद्र फडणवीस वर्ध्यामधील स्थानिक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांकडून आढावा बैठक। लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर, मुख्यमंत्री शिंदे यांनी सेनेच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली। उद्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे नेत्यांची बैठक, अमित शहा यांच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांसोबत चर्चा करणार। अजित पवार खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या भेटीसाठी दाखल, पुण्याच्या राजगुरुनगरमधील निवासस्थानी अजित पवार पोहोचले। आढळराव पाटील यांच्या दादा गटातील प्रवेशावर दिलीप मोहितेंनी विरोध केल्यानं भेट। खासदार सुजय विखे पाटलांनी पुण्यामध्ये अजित पवारांची भेट घेतली। अहमदनगर लोकसभा निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। सुजय विखेंविरोधात निलेश लंके लोकसभेच्या मैदानात उतरण्याचे संकेत। काँग्रेस आमदार राजू पारवे महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। राजू पारवे मुंबईमध्ये दाखल, महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता। रामटेकमधून उमेदवारीसाठी राजू पारवे महायुतीमध्ये जाण्याची शक्यता। बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असतील हे स्पष्ट। महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचा निर्धार। बॅनरवर खडकवासल्यामधून 1 लाखाचं मताधिक्य देण्याचा उल्लेख। खासदार सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर, विविध ठिकाणी भेटीगाठी होणार। सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार देखील बारामतीमध्ये मतदारांसोबत संवाद साधणार। विजय शिवतारे आज भोर, वेल्हा आणि मुळशीच्या दौऱ्यावर। शिवतारे अजून देखील बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम। ज्योती मेटे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता। ज्योती मेटे यांनी काल पुण्यामध्ये पवारांची भेट घेतली। शरद पवार गट आज बीड लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। बजरंग सोनावणे आज दुपारी 4:30 वाजता शरद पवार गटात प्रवेश करणार। महादेव जानकर आज शरद पवारांची भेट घेणार। माढा लोकसभेची जागा महादेव जानकर यांना मिळण्याचा अंदाज। उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा, बुलढाण्याच्या सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये ठाकरेंचा जनसंवाद मेळावा। उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेणार। शाहू महाराजांना काँग्रेसकडून कोल्हापुरातून तिकीट जवळपास निश्चित। उद्या महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट। भाजपच्या उमेदवारासाठी पक्षाकडून आग्रह होत असल्यानं भेट घेतल्याची माहिती। महायुतीमध्ये मनसेच्या एंट्रीनं नाशिकमध्ये महाविकास आघाडीतील डावपेच बदलण्याची तयारी। ठाकरे गटाचा उमेदवार बदलून शरद पवार गटाचा उमेदवार देण्याची तयारी। मनसेमुळे ठाकरे गटाची मराठी मतं महायुतीला जाण्याची शक्यता। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत रविवारी माढ्यामध्ये शिवसेना बैठक घेणार। निंबाळकरांबाबत शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची माहिती। शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखांसह प्रमुख पदाधिकारी भूमिका जाहीर करणार। धुळे लोकसभेला माजी मंत्री प्रशांत हिरे यांना उमेदवारी द्या। प्रशांत हिरे यांच्या कार्यकर्त्यांची रोहित पवार यांच्याकडे मागणी। प्रशांत हिरे ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरे यांचे वडील। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये एकनाथ खडसे यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। रावेरच्या कुहा काकोडा परिसरामध्ये भेटीगाठी। रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नियुक्त्या। जिल्हा संघटक रावेर लोकसभा क्षेत्रपदी सुनील पाटील तर तालुक्याच्या अध्यक्षपदी नवनीत पाटील यांची नियुक्ती। साताऱ्याच्या माण तालुक्यामधील पळसावडे गावामध्ये मराठा बांधवांचा ठराव। बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये 2 उमेदवार उतरवण्याचा ठराव मंजूर। गिरीश बापट यांचे जवळचे सहकारी राहिलेले सुनील माने यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश। आज मोतीबाग निवासस्थानी पक्षप्रवेश होणार। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार। विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर मतदारसंघामध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार। बच्चू कडू यांच्या विरोधातील हत्येच्या प्रयत्नासह इतर गुन्हे रद्द। नागपूर खंडपीठानं गुन्हा अवैध ठरवून रद्द केला। गोपाळ तिरमारे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी 2018ला दाखल गुन्हा अखेर रद्द। माजी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांचा राखी सावंत विरोधात 11 लाखांचा मानहानीचा दावा। राखी आणि तिचा वकील अली कासिफ यांनी आपली बदनामी केल्याचा वानखेडेंचा आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये चरस आणि LSD
डॉट पेपर विक्री करणारं रॅकेट उघड. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 20,89,000चा मुद्देमाल जप्त. कारवाईमध्ये 5 जणांना अटक. कोकणामध्ये शिमगोत्सवानिमित्त ग्रामदैवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी. लांजा आगवे इथं श्रीदेव रवळनाथ आणि जुगाई देवीची पालखी रत्नागिरीत दाखल. तुकोबांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त देहू नगरपंचायतीकडून तयारी सुरू. इंद्रायणी नदीची स्वच्छता मोहीम हाती. जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. तुकाराम बीजनिमित्त देहूसाठी पीएमपीएमएलच्या जादा बसेस. पीएमपीएमएलकडून 26 ते 28 मार्च दरम्यान देहू गावसाठी जादा बसेस सोडण्यात येणार. मुंबई पुणे महामार्गावर विद्यार्थ्यांच्या आराम बसचा अपघात. क्लिनरचा जागीच मृत्यू तर विद्यार्थी थोडक्यात बचावले. बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. जळगावच्या चाळीसगाव हिरापूर गावाजवळ रात्रीच्या सुमारास भीषण अपघात. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू. 17 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट. आंबा पिकाला मोठा फटका. शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात. दुष्काळाच्या झळांमुळे नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये मेंढपाळांची चारा पाण्यासाठी भटकंती. शासनाकडे चारा पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. भुसावळच्या वेल्लाळे परिसरामध्ये रात्रीच्या वाहतुकीतून शेतकरी हैराण. आंदोलन करत शेतकऱ्यांची वाहतूक बंद करण्याची मागणी. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी 3 सनदी अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवली. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी आणि बेस्टचे अनिल डिग्गीकर यांची नावं. तर भूषण गगराणी मुंबई महापालिका आयुक्तपदाचे प्रबळ दावेदार. कांदिवलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका महिलेला मुलगी चोरीच्या आरोपाखाली रंगेहात पकडलं. कांदिवली पोलिसांकडून आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील उंबरदे शाळेमध्ये चिमणी वाचवा अभियान. विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणी पानवठ्यांची निर्मिती. शाळेच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक. गोंदियामध्ये मोहफूल संकलनामधून ग्रामस्थांना हंगामी रोजगाराची व्यवस्था. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुलांचं उत्पादन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांकडून रूट मार्च. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील शहरात दाखल. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. शहरातील एसएमसी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पक्ष्यांसाठी जलपात्रांची उभारणी. परभणीमध्ये संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 10 खासगी विहिरी अधिग्रहित करण्यामध्ये येणार. अभियंत्यांना 21 मार्चपूर्वी जिल्ह्यातील सर्व अंदाजपत्रकं तयार करून सादर करण्याच्या सूचना. नाशिकच्या मनमाड शहर परिसरामध्ये लंपीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. अनेक जनावरं लंपीच्या विळख्या. पशुधन मालकांची चिंता वाढली. नांदेडमधील शेळगाव छत्री ते दुगाव रस्त्याच्या निकृष्ट रस्त्यावरून ग्रामस्थांचा अभियंत्यांना घेराव. ठेकेदारावर कारवाईची मागणी करत नागरिकांनी काम बंद पाडलं.